चला मग आपण बघूयात आता सर्क्युलेटरी सिस्टीम मधला आपला पुढचा मुद्दा जो चालू होता तो आपण हार्टचं ॲनाटॉमी पाहिली होती. ते झालं आपलं ओपन क्लोज सर्क्युलर सिस्टीम. हे पण झालं, हे पण झालं, हे पण झालं, हे पण झालं, बरोबर ना. हे ठीक आहे. आपलं हृदय जे आहे, आपलं जे हार्ट आहे हे कार्डियाक प्रकारच्या मसल पासून बनलंय. कुठल्या? कार्डियाक. तो जो कार्डियाक मसल आहे वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट मसल म्हणून ओळखला जातो. वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट मसल म्हणून त्याला ओळखलं जातं कार्डियाक स्नायूला. या कार्डियाक स्नायूचे दोन पार्ट असतात, दोन भाग आहेत. एकाला म्हटलं जातं सुपेरियर मसल, दुसऱ्याला म्हटलं जातं इन्फेरियर मसल. सुपेरियर आणि इन्फेरियर. सुपेरियर मसल आणि इन्फेरियर मसल. ठीक आहे. सुपेरियर मसल जो असतो ना तो अप्पर स्मॉल आणि थिन वॉल्ड असतो. क्लिअर? अप्पर स्मॉल आणि थिन वॉल्ड, वरचा छोटा आणि त्याची भित्तिका पण पातळ असते. आणि इन्फेरियर मसल जो आहे तो लोअर लार्ज आणि थिक वॉल्ड असतो. कळलं का फरक? दोघांमधला डिफरन्स कळला का? सुपेरियर मसल जो आहे त्याला म्हटलं जातं, सुपेरियर मसलला कार्डियाक स्नायूचे दोन भाग आहेत. सुपेरियर मसलला म्हटलं जातं ॲट्रिया किंवा ऑरिकल. अलिंद. इन्फिरियर मसलला म्हटलं जातं वेंट्रिकल. निलय. कळलं का आता? समजे क्या? स्नायू एकच आहे, फक्त त्याचे पार्ट दोन आहेत, एक सुपेरियर आणि एक इन्फेरियर. सुपेरियर म्हणजे वरचा असतो छोटा आणि थिन वॉल्ड असतो. इन्फेरियर म्हणजे खालचा असतो लोअर लार्ज आणि थिक वॉल्ड. कळलं? नाव आहेत त्यांना. काय काय? ॲट्रिया आणि वेंट्रिकल्स. ॲट्रियाला ऑरिकल आणि वेंट्रिकल. मराठीत अलिंद आणि निलय. समजलं? कळलं? हे जे दोन मसल्स आहेत ना, ॲट्रिया आणि वेंट्रिकल, म्हणजे सुपेरियर आणि इन्फेरियर. असं करू तर आपण हे ॲट्रिया आहे आणि वेंट्रिकल. वरचा छोटा कप्पा ॲट्रिया, खालचा मोठा कप्पा वेंट्रिकल. कळलंय का? यांच्या इथे ॲट्रियामध्ये पण आणि व्हेंट्रिकल मध्ये पण प्युअर आणि इम्प्युअर ब्लड सेपरेट ठेवायचं असतं. प्युअर आणि शुद्ध अशुद्ध रक्त वेगळे ठेवलं गेलं. म्हणून याच्यामध्ये एक वॉल आहे. येतं एक लक्षात? हे बघा, याची वॉल थिन आहे, याची वॉल थिक आहे. हा लार्ज आहे, हा छोटा आहे. मध्ये जो पडदा आहे तो पण इथे जाड, इथे पातळ. समजलं का? याच्यामध्ये झाले आपल्या हार्टचे 4 कप्पे. किती? 4 चेंबर हार्ट झाले. 1 2 3 4. कळलं का? ॲट्रियाचे 2 चेंबर झाले, वेंट्रिकल 2. कशासाठी झाले हे? बिकॉज दिस साइड इज फॉर प्युअर ब्लड अँड दिस साइड इज फॉर इम्प्युअर ब्लड. ही लेफ्ट साइड आहे आपली आणि आपली राईट साइड प्युअर इम्प्युअर ब्लड साठी. समजलं का? शुद्ध अशुद्ध रक्त वेगवेगळे ठेवण्यासाठी हार्टमध्ये असे चेंबर्स तयार झाले. क्लिअर का? किती चेंबर झाले मग? 4. त्यांना नाव आहेत मग. लेफ्ट ॲट्रियम, डावी कर्णिका, अलिंदाला कर्णिका पण म्हणतात. राईट ॲट्रियम
लेफ्ट वेंट्रिकल, राईट वेंट्रिकल. आपलं हृदय 4 कप्प्यांचं बनलेलं आहे. कळले का? कळले? वी आर हॅव्हिंग 4 चेंबर्ड हार्ट. हे बघा, हे 4 कप्पे येते. हे लेफ्ट ॲट्रियम, हे लेफ्ट वेंट्रिकल, हे राईट ॲट्रियम, हे राईट वेंट्रिकल. याला म्हणायचं उजवे अलिंद, याला म्हणायचं उजवे निलय. इम्प्युअर ब्लड साठी याला म्हणायचं डावे अलिंद, याला म्हणायचं डावे निलय. क्लिअर? आणि हा आहे मध्ये पडदा. इथे जाड आहे, इथे पातळ. याला म्हणायचं ॲट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम. ॲट्रिओ म्हणजे ॲट्रियम, वेंट्रिक्युलर म्हणजे वेंट्रिक्युलर, सेप्टम म्हणजे पटल. मराठीमध्ये आलिंदी, निलयी, पटल. आलिंदी, निलयी, पटल. ॲट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम, आलिंदी, निलयी, पटल. कळलं? समजलं का? आलिंदी, निलयी, पटल, ॲट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम. त्याच्यामुळे हार्टच्या ह्या बाजूला सगळं प्युअर ब्लड असतं, इकडे सगळं शुद्ध रक्त असतं, इकडे सगळं अशुद्ध रक्त असतं. आपण टॉलरेट करू शकत नाही ब्लड मिक्स झालेला. प्युअर इम्प्युअर ब्लड मिक्स होणं आपण सहन करू शकत नाही. आपल्याकडे प्युअर इम्प्युअर ब्लड आपल्याला सेपरेटच ठेवावं लागतं, कारण आपली ऑक्सिजनची डिमांड जास्त आहे. आपली म्हणजे सगळ्या मॅमल्सची आणि एव्सची पण, पक्ष्यांची पण, सगळ्या ज्यांना टॉलरेट होतं त्यांच्यामध्ये हे जोडलेलं आहे 3 चेंबर. ज्यांना मिक्सच चालतं त्यांच्यामध्ये हे पण जोडलेलं नाही, 2च कप्पे, हे 1 फक्त. मासे आणि सायक्लोस्टोमाटा 2 कप्प्यांच्या वरती सांगितलं ना तुम्हाला सुरुवातीला. कळलं की? समजलं का? 4 कप्पे कशासाठी? ब्लड सेपरेट ठेवायला, प्युअर आणि इम्प्युअर. हार्ट जे आपलं हार्ट, प्रोनाउन्सिएशन सांगितलं मी तुम्हाला याचं काय? हार्ट. हार्ट हे आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमचं पंपिंग ऑर्गन आहे, जे ब्लड कलेक्ट करतं, कलेक्ट आणि डिस्ट्रीब्यूट करतं, जमा करतं आणि वाटतं. पण कलेक्ट करताना ते इम्प्युअर ब्लड कलेक्ट करतं, प्युरिफिकेशन साठी लंग्स कडे पाठवतं, पुन्हा कलेक्ट करतं आणि मग शरीराकडे पाठवतं. कळलं का? हार्ट ब्लड पंप करतं, प्युरिफाय करत नाही. आपल्या शरीरामध्ये ब्लड प्युरिफाय करणाऱ्या सिस्टीम 2 आहेत, एक किडनी आणि एक लंग्स. किडनी ब्लड फिल्टर करते, नायट्रोजनस वेस्ट आणि आयन्स काढायला. लंग्स ब्लडचं डिफ्युजन करतात, फक्त गॅस वेगळा करायला. कुठला? CO2. कुठला? कार्बन डायऑक्साइड वेगळा करण्याचं काम आहे फक्त लंग्स. कळलं का? हार्ट ब्लड प्युरिफाय करत, हे फक्त कलेक्शन आणि डिस्ट्रीब्युशनचं काम करतं. काय करतं? कलेक्शन आणि डिस्ट्रीब्युशन. बस, दॅट्स इट. तेवढंच. समजलं का? क्लिअर झालं? अशा हार्ट मध्ये ब्लड कलेक्ट करायला आणि डिस्ट्रीब्युशन करायला ब्लड व्हेसलचं नेटवर्क असतं. आता आपल्याला ते समजून घ्यायचंय. मी नंतर ह्या टॉपिक मधले सगळे महत्वाचे मुद्दे मी शॉर्टकट मध्ये लिहून देणार आहे. नंतर तुम्ही ते फोटो काढू शकता, लिहू शकता. पण पहिले ऐकून समजून घ्या आणि पाठ करून टाका. समजलं ना? अगदी बेसिक प्रश्न आहे त्याच्यावर, बेसिक. हार्ट मध्ये ब्लड कलेक्ट करायला आणि डिस्ट्रीब्यूट करायला ब्लड व्हेसलचं नेटवर्क, हार्टचं स्वतःच. कळलंय का? ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आता. क्लिअर? आपल्या संपूर्ण शरीरामधून, डोक्यापासून तर पायापर्यंत आणि हृदयामधून सुद्धा, सगळं जेवढं इम्प्युअर ब्लड आहे, इम्प्युअर म्हणजे कार्बन डायऑक्साइड कंटेनिंग ब्लड किंवा डीऑक्सिजनेटेड ब्लड, कार्बन डायऑक्साइड युक्त रक्त किंवा ऑक्सिजन विरहित रक्त. कळलंय? संपूर्ण शरीरामधून ब्लड वेसलच्या नेटवर्कच्या माध्यमातून राईट ॲट्रियम येथे आणलं जातं. कळलं का? कुठे? काय? इम्प्युअर ब्लड कुठून? सगळ्या शरीरातून, सगळ्या शरीरातून. कळलंय? मग आपल्या शरीरातल्या प्रत्येक पार्ट्स मधून, प्रत्येक सेल मधून, टिश्यू मधून, ऑर्गन्स मधून छोटे छोटे ब्लड वेसल्स
छोट्या छोट्या रक्तवाहिन्या ते सगळं रक्त कलेक्ट करत 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 हार्ट पर्यंत आणतात. त्या सगळ्या रक्तवाहिन्या हार्ट पर्यंत येईपर्यंत एकमेकांना जोडल्या जाऊन त्यांचं रूपांतर मोठ्या मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये होत जातं आणि फायनली हृदयापर्यंत येईपर्यंत त्यांच्या फक्त 2च रक्तवाहिन्या राहतात, एक ही आणि एक ही. हिला म्हणायचं सुपिरियर व्हेना कॅवा, हिला म्हणायचं इन्फिरियर व्हेना कॅवा. आता सुपिरियर इन्फिरियर अर्थ सांगितलं मी तुम्हाला. इन्फिरियर म्हणजे खालच्या बाजूने आलेली, सुपिरियर म्हणजे वरच्या बाजूने. समजलं का? कळलंय? पहिला मुद्दा. मग आपल्या शरीरातून, संपूर्ण शरीरातून इम्प्युअर ब्लड राईट ॲट्रियम मध्ये आणण्याचं काम, उजव्या आलिंदामध्ये आणण्याचं काम कोण करतं? सुपिरियर व्हेना कॅवा आणि इन्फिरियर व्हेना कॅवा करतात. कळलंय? सुपिरियर आणि इन्फिरियर. व्हेना कॅवा म्हणजे महाशीर. व्हेना कॅवा म्हणजे काय? महाशीर म्हणजे लार्ज वेन, मोठ्या आकाराची शिर. कारण अशुद्ध रक्त वाहून आणण्याचं काम शिरांचं आहे. अशुद्ध रक्त वाहून आणण्याचं काम कोणाचं आहे? शिरांचं. सो व्हेना कॅवा आपल्या राईट ॲट्रियम मध्ये इम्प्युअर ब्लड घेऊन येतात. कळलं का? सांगा पटकन. जसं मी तुम्हाला म्हटलं संपूर्ण शरीरातून, प्रत्येक शरीरामध्ये ब्लड इम्प्युअर होतं, म्हणजे शरीरातल्या प्रत्येक ऑर्गन मध्ये. तसं आणि प्रत्येक शरीरात, आपल्या शरीरातल्या प्रत्येक ऑर्गनला ब्लड लागतं ना, कारण ब्लड ट्रान्सपोर्टेशनचं मीडियम. ब्लड त्या शरीरातल्या प्रत्येक ऑर्गनकडे ऑक्सिजन घेऊन जातं, न्यूट्रिएंट्स घेऊन जातं, एन्झाईम घेऊन जातं, हार्मोन्स घेऊन जातं. कळलं का? प्लस तिथे तयार झालेलं वेस्ट पण काढतं ना. तसं मग याला पण तर लागेल ना प्युअर ब्लड. कुणाला? हार्टला. मग हार्टला प्युअर ब्लड पुरवलं तर ते पण इम्प्युअर होईल ना. समजलं का? मग जसं शरीरातलं इम्प्युअर ब्लड हे 2 रक्तवाहिनी इथे आणतात, तसं हार्टमध्ये जे ब्लड प्युअर झालंय ते इथेच आणलं तर राईट ॲट्रियममध्ये. त्यासाठी इथे एक रक्तवाहिनी असते, तिला म्हटलं तर करोनरी सायनस. काय? कळलंय? काय म्हणतात? सो करोनरी सायनस ही ती रक्तवाहिनी आहे जी हृदयातलं इम्प्युअर ब्लड राईट ॲट्रियम मध्ये आणते. सुपिरियर आणि इन्फिरियर व्हेना कॅवा ह्या त्या लार्ज व्हेन्स आहेत ज्या संपूर्ण शरीरातलं इम्प्युअर ब्लड इथे आणतात. क्लिअर का? क्लिअर का? म्हणजे हृदयात किती रक्तवाहिन्यात इम्प्युअर ब्लड आणणार आहेत? 3. कोणत्या कोणत्या? सुपिरियर व्हेना कॅवा, इन्फिरियर व्हेना कॅवा आणि करोनरी सायनस. कळलंय? सुपिरियर व्हेना कॅवा, इन्फिरियर व्हेना कॅवा आणि करोनरी सायनस. 3 रक्तवाहिनी इम्प्युअर ब्लड इथे घेऊन. क्लिअर? इम्प्युअर ब्लड इथे आणलं राईट ॲट्रियम मध्ये. राईट ॲट्रियम मधून ते ब्लड इथे खाली जातं. कुठे? राईट व्हेंट्रिकल मधून. सिंपल एकदम. ग्रॅव्हिटी पूल येतो, ग्रॅव्हिटीमुळे खाली झालं ना ते, वरतून खाली. राईट व्हेंट्रिकल मध्ये आलेलं इम्प्युअर ब्लड राईट व्हेंट्रिकल मधून आपल्या दोन्ही लंग्स कडे नेण्याचं काम पल्मोनरी आर्टरीज म्हणजे फुफ्फुस धमन्या करतात. कळलं का? राईट ॲट्रियम मधून ब्लड राईट व्हेंट्रिकल मध्ये येतं, उजव्या आलिंदातून रक्त उजव्या निलयात येतं. उजव्या निलयातलं अशुद्ध रक्त इम्प्युअर ब्लड 2 पल्मोनरी आर्टरीज म्हणजे फुफ्फुस धमन्या दोन्ही फुफ्फुसांकडे नेतात, कारण आपलं हार्ट दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये. कळलं का? हृदय आपलं दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये, त्यामुळे इथलं अशुद्ध रक्त दोन्ही बाजूला असणाऱ्या दोन्ही फुफ्फुसांकडे पाठवलं जातं. कोण नेतं? पल्मोनरी आर्टरी. कोण? फुफ्फुस धमनी. समजलं का? झालं, संपलं. इम्प्युअर ब्लड वाहून देणारे रक्तवाहिन्या संपल्या. हृदयाशी संबंधित ना. कोणत्या कोणत्या? सुपिरियर व्हेना कॅवा, इन्फिरियर व्हेना कॅवा, करोनरी सायनस आणि पल्मोनरी आर्टरीज. इम्प्युअर ब्लड कुठे गेलं? लंग्स कडे. लंग्स मध्ये काय होतं शिकलो आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये. लंग्स मध्ये डिफ्युजन होतं, गॅसेस एक्सचेंज होतं. इम्प्युअर ब्लड मधला कार्बन डायऑक्साईड तिकडे अल्व्हेओलाई मध्ये सोडला जातो. अल्व्हेओलाई मधल्या प्युअर ब्लड मधला ऑक्सिजन, अल्व्हेओलाई मधल्या एअर मधला ऑक्सिजन ब्लड मध्ये मिक्स होतो. ब्लड प्युरिफाय होतं. प्युरिफाईड ब्लड म्हणजे शुद्ध रक्त म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड. 4 रक्तवाहिन्या, 2 फ्रॉम इच लंग, दॅट आर कॉल्ड पल्मोनरी वेन्स, लेफ्ट ॲट्रियम मध्ये घेऊन येतात. कळलं का? दोन्ही फुफ्फुसांमध्ये शुद्ध झालेले रक्त, शुद्ध प्युअर ब्लड 4 रक्तवाहिन्या कुठल्या? पल्मोनरी वेन्स नावाच्या. कुठे घेऊन येतात? लेफ्ट ॲट्रियम मध्ये घेऊन येतात. कुठे? लेफ्ट ॲट्रियम. लेफ्ट ॲट्रियम मधून रक्त लेफ्ट व्हेंट्रिकलने जातं ग्रॅव्हिटीमुळे, आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधून हे रक्त, ही भली मोठी रक्तवाहिनी असते, तिला ऑर्टा म्हणतात, महाधमनी, आपल्या शरीराकडे पाठवलं जातं. कळलं का? हे रक्त हृदयातून बाहेर निघलं की न्यूट्रिएंट्स घेणार, एन्झाईम्स, हार्मोन्स घेणार, मग शरीराकडे जाणार. कारण ट्रान्सपोर्टेशनचं मीडियम. आता फक्त याने ऑक्सिजनच घेतलाय ना. कळालं का? जसं ह्या ऑर्टामधून, महाधमनीमधून प्युअर ब्लड सगळ्या शरीराकडे जातं,
सगळ्या शरीराच्या अगोदर प्युअर ब्लड याला पाहिजे रे. कोणाला? याला पहिले पाहिजे, नंतर बाकीच्यांना. मग ह्या ऑर्टामधून एक रक्तवाहिनी हार्टला प्युअर ब्लड सप्लाय करते, तिला म्हटलं जातं करोनरी आर्टरी. काय समजलं का? काय म्हणतात? कशासाठी? हार्टला प्युअर ब्लड सप्लाय करण्यासाठी. कोण? करोनरी आर्टरी. समजले? लंग्स मधून प्युअर ब्लड लेफ्ट ऍट्रियम मध्ये कोण आणतं? पल्मोनरी वेन्स. किती? 4. हार्ट मधून प्युअर ब्लड शरीराकडे कोण नेतं? ऑर्टा, महाधमनी. आणि ऑर्टा मधून हार्टला प्युअर ब्लड कोण पुरवतं? करोनरी आर्टरी. म्हणजे प्युअर ब्लड सप्लाय करणाऱ्या किंवा ट्रान्सपोर्ट करणाऱ्या हृदयाशी संबंधित रक्तवाहिनी किती प्रकारच्या? 3च. पल्मोनरी वेन्स, ऑर्टा आणि करोनरी आर्टरी. दॅट्स इट. हार्टशी संबंधित इम्प्युअर ब्लड ट्रान्सपोर्ट करणाऱ्या रक्तवाहिनी किती आहेत? 4. ऍक्च्युली ह्या दोन्ही एकच आहेत. वेना कॅवाचे मग 3 म्हणले तरी चालतात. सुपिरियर वेना कॅवा, इन्फिरियर. हे वेना कॅवाचे, हे दोन्ही पण कळलंय? करोनरी सायनस आणि पल्मोनरी आर्टरी. प्रकार 3च आहेत, फक्त आपण वेगळं मोजलं तर ते 4 होत आहेत. समजलं का? क्लिअर झालं का? हृदयाशी संबंधित रक्तवाहिन्या कळाल्यात का? कळलं? कोण कुठून रक्त आणतं, कोण कुठे रक्त नेतं, कुठल्या प्रकारचं रक्त आणतं, कुठल्या प्रकारचं रक्त नेतं, कळलं ना? आता लिहूयात आपण ते सिस्टमॅटिकली, मी तुमची रिव्हिजन होऊन जाईल. हार्ट मधल्या ब्लड वेसल्स. हृदयामधल्या रक्तवाहिन्या. सुपिरियर आणि इन्फिरियर व्हेना कॅवा. सुपिरियर आणि इन्फिरियर व्हेना कॅवा. यांना म्हणायचं महाशिरा. महाशिरा. ठीक आहे. दुसरं करोनरी सायनस. तिसरं पल्मोनरी आर्टरीज. फुफ्फुस धमन्या. क्लिअर? चौथं पल्मोनरी वेन्स. फुफ्फुस शिरा. ऑर्टा, महाधमनी. करोनरी आर्टरी. करोनरी धमनी. कळलं का? आता मी आता कलर इकडे 3 साइड ब्ल्यू 3 साइड रेड वापरला का बरं? प्युअर इम्प्युअर. हे इम्प्युअर आणि ते प्युअर, म्हणजे कुठलं ब्लड ट्रान्सपोर्ट करण्याचे तुम्हाला लगेच लक्षात येईल कलर कडून. ठीक आहे. सुपिरियर जे आहेत अशुद्ध रक्त, इम्प्योर ब्लड. कहां से कहां? बॉडी टू हार्ट.
हार्ट म्हणण्यापेक्षा आणखी टू बी स्पेसिफिक राहू. बॉडी टू राईट एट्रियम, नाही का? बॉडी टू राईट एट्रियम, कळलं? शरीराकडून उजव्या अलिंदात, हार्ट मध्ये म्हणण्यापेक्षा. ठीक आहे. करोनरी सायनस, इम्प्युअरस ब्लड, अशुद्धच रक्त, सांगा. हार्ट टू राईट एट्रियम, नाही का? हार्ट टू राईट एट्रियम, हृदयातून उजव्या अलिंदात, हृदयातल्या हृदयात म्हणण्यापेक्षा. पल्मनरी वेन्स, इम्प्युअरच ब्लड, सांगा. राईट व्हेंट्रिकल टू लंग्स, उजव्या निलयाकडून लंग्स कडे. कळलं कितपर्यंत? सांगा, सांगा ना पटकन. हे पाठ करायचा. उजव्या निलयातून लंग्स कडे, राईट व्हेंट्रिकल टू लंग्स, राईट व्हेंट्रिकल्स टू लंग्स. क्लिअर? आता पलीकडचं पल्मोनरी वेन्स, शुद्ध रक्त, प्युअर ब्लड, सांगा. लंग्स टू लेफ्ट एट्रियम, लंग्स टू लेफ्ट एट्रियम, डाव्या लिंदामध्ये, फुफ्फुसांमधून डाव्या लिंदामध्ये. ऑर्टा, शुद्धच रक्त, सांगा. लेफ्ट वेंट्रिकल टू बॉडी. करोनरी आर्टरी, शुद्धच रक्त, सांगा. ऑर्टा टू हार्ट, हार्ट मसल्स. कळ काय? झालं, एवढ्याचं रिव्हिजन होतं तुमचे. आता एवढं पाठ केलं की क्लिअर झालं. हे झाल्या ब्लड वेसल्स 6 महत्वाच्या. लक्षात पाठ करून टाका. प्रश्न आला त्याची समज येऊ शकतो. कोण कुठे रक्त आणतं, कोण कुठे रक्त नेतं, कुठलं रक्त आणतं, कुठलं नेतात, प्युअर इम्प्युअर कोण, सगळं लक्षात ठेवा. परफेक्ट. ठीक आहे. झालं का? कळलं? याच्यावर आधारित आयोगाने आपल्याला मागच्या वर्षी प्रश्न विचारला होता. काय माहिती? आपल्याला आयोगाने विचारला होता हार्ट मधल्या ब्लड सर्क्युलेशनचा सिक्वेन्स, हार्ट मधल्या ब्लड सर्क्युलेशनचा सिक्वेन्स. हृदयातल्या रक्ताभिसरणाचा क्रम आयोगाने आपल्याला विचारला होता मागच्या वर्षी. ठीक आहे. तर मग समजा आपल्या हृदयाचे हे 4 कप्पे असतील, तर पहिल्यांदा रक्त इथे येतं, नंतर इथे, नंतर इथे आणि नंतर इथे. मागच्या वर्षीचा प्रश्न आहे हा. इथे म्हणजे कुठे? राइट एट्रिया और राइट ऑरिकल. नंतर इथे राइट वेंट्रिकल. समजलं का? नंतर मग फुफ्फुसांमधून रक्त इकडे येतात, लेफ्ट एट्रिया और ऑरिकल, नंतर मग लेफ्ट वेंट्रिकल. कळलं? मागच्या वर्षीचा प्रश्न सिक्वेन्स. हे पर्याय मग आयोगाने चेंज करून टाकले होते. 4 ऑप्शन्स दिले, ए बी सी डी, आणि खाली मिक्स करून टाकले ए बी सी डी, ए सी बी डी, बी सी ए डी असे.
सांगितलं सिक्वेन्स ओळखा कुठला करेक्ट आहे, हा करेक्ट आहे. कळलं का? कुठून कुठे? राईट एट्रियम टू राईट व्हेंट्रिकल, मग तिथून लेफ्ट एट्रियम, लेफ्ट एट्रियम मधून लेफ्ट व्हेंट्रिकल. कळलं? सिक्वेन्स, ब्लड सर्क्युलेशन सिक्वेन्स. कळलं कितीपर्यंत? समजलं का? जायचं पुढे? लक्ष द्या. जसं मी तुम्हाला आता सांगितलं होतं की आपल्या हार्टमधून सगळ्या शरीराला ब्लड सप्लाय केलं जातं, तसंच आपल्या हार्टमध्ये पण ब्लड सप्लाय करावा लागतो. हार्टला पण ब्लडची गरज असते, प्लस हार्टमधलं इम्प्युअर ब्लड पण जसं शरीराकडून हार्टमध्ये तसं इकडे आणावं लागतं. त्यासाठी ब्लड वेसलचं नेटवर्क आहे. मग हे हार्टमधल्या ब्लड वेसलचं नेटवर्क आहे. हे आर्टरीजचं नेटवर्क आहे, हे वेन्सचं नेटवर्क आहे. हे आर्टरीजची जी मेन आर्टरी असते ना तिला म्हटलं तर करोनरी आर्टरी, आणि व्हेनची जी मेन व्हेन असते ना तिला म्हटलं तर करोनरी सायनस. म्हणजे करोनरी सायनसचे नेटवर्क आहे, हे करोनरी आर्टरीचं नेटवर्क आहे हार्टमधलं. जे हार्टला ह्यांचं काम आहे प्युअर ब्लड पुरवणं, त्यांचं काम हे बघा ऑर्टामधून निघाली नाही, कळलं की नाही, आणि ती राईट एट्रियममध्ये आली तिकडे सगळे हार्टमधलं इम्प्युअर ब्लड घेऊन. समजलं का? आता मुद्दा असा आहे, जेव्हा या हार्टमध्ये हे सगळं ब्लड सर्क्युलेशन होतं ना, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, सिक्वेन्स पण सांगितला, सगळे नाव पण सांगितले, तर त्यात एक आता अडचण आहे, एक प्रॉब्लेम होऊ शकतो. बघा लक्ष द्या. कुठला? जेव्हा ब्लड इथे राईट एट्रियममध्ये येतं ना रे, इथून ते कुठे पाठवलं जातं? राईट व्हेंट्रिकलमध्ये ना. मग ते ब्लड इथून खाली जाताना इकडे पण जाण्याचे चान्सेस आहे, इकडे पण जाण्याचे चान्सेस आहे ग्रॅव्हिटीमुळे. त्यामुळे इथे झडप असते, इथे पण झडप असते. ते बंद करून टाकतं त्यांना, इकडे ब्लड न जा. म्हणजे ब्लड कुठे गेलं पाहिजे? फक्त राईट व्हेंट्रिकल. राईट व्हेंट्रिकलमधून जेव्हा ब्लड वरती पाठवतं तेव्हा इकडे पण येऊ शकतं, त्यामुळे इथे पण झडप असते. इथे ब्लड जे वरती पंप केलंय ते परत वापस येऊन, त्यामुळे इथे पण झडप असते. झडपा म्हणजे वाल्व्स. झडपा म्हणजे काय? वाल्व्स. मग तसंच रक्त तिकडून प्युअर होऊन इकडे आलं, इथून खाली येतं, इथून जेव्हा ऑर्टामध्ये पडलं होतं तेव्हा वरती जाऊ शकतं, त्यामुळे इथे पण झडप असते. इथे ऑर्टामध्ये जे पाठवले ते परत वापस येऊ शकते, त्यामुळे इथे पण झडप असते. झडपा आहे हृदयामध्ये. समजलं का? कशासाठी? बॅक फ्लो प्रिव्हेंट करण्यासाठी. काय? बॅक फ्लो म्हणजे रक्त परत वापस नको यायला, किंवा रक्त चुकीच्या ठिकाणी नको जायला, ते जिकडे अपेक्षित तिकडे जायला पाहिजे, त्यामुळे या झडपा आहेत. लक्षात ठेवा. कळले कुठे कुठे? मग आता वॉल्व्स कुठे कुठे आहे कळलं का? कुठे कुठे सांगतो परत. इन्फिरियर व्हेना कॅव्हाचे तिथे, करोनरी सायनस तिथे, राईट एट्रियम राईट व्हेंट्रिकलच्या मध्ये, आणि पल्मोनरी आर्टरीच्या ओपनिंगला. 4 झाले. लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या मध्ये, आणि ऑर्टाच्या ओपनिंगला. 6 वॉल्व्स आहेत. किती? 6 झडपा आहेत आपल्या हृदयामध्ये. कळलं का? 6 प्रकारचे. ऍक्च्युली क्वांटिटी तर खूप आहे. 1 2 इथे 3 असतात, 3 आणि 2 5, 1 6 7, इथे 2 असतात, 8 9. काउंट जर केले तर 9 वॉल्व आहेत, 9 झडपा आहेत, आणि प्रकार 6 आहेत. कळले का? आणि त्यांना नावं पण आहेत. त्यांना काय आहेत? नावं पण आहेत झडपांना. बघा लक्ष द्या. इन्फिरियर व्हेना कॅव्हाच्या ओपनिंगला इथे झडप असते, तिला म्हणलं तर युस्टॅचियन. लिहू नका, मी लिहून देणार आता. करोनरी सायनसच्या ओपनिंगला इथे असते थेबेसियन. कुठली? थेबेसियन. राईट एट्रियम राईट व्हेंट्रिकल मध्ये इथे असते, हिला म्हणलं तर ट्रायकस्पिड. काय? ट्रायकस्पिड. इथे जी असते हिला म्हणलं तर पल्मोनरी किंवा सेमिल्युनार. कळलं? इथे जी असते लेफ्ट एट्रियम लेफ्ट व्हेंट्रिकलच्या मध्ये, हिला म्हणलं तर बायक्युस्पिड किंवा मिट्रल पण म्हणतात रे. काय म्हणतात? मिट्रल. आणि हे ऑर्टा ही इकडे, इथे पण असते, हिला सेमिल्युनार किंवा ऑर्टिक पण म्हणतात. हे दोन्ही सेपरेट नाव पण आहे. सेमिल्युनार कशामुळे? कारण ती अर्धचंद्रासारखी असते म्हणून, चंद्राच्या कोरी सारखी असते, अर्ध्या चंद्रासारखी, म्हणून तिला सेमिल्युनार. सेमी म्हणजे हाफ, लुनार म्हणजे चंद्र, अर्धचंद्राकृती झडप. कळलं का? नाव कळले? आता ते लोकेशन पाठ करायचे विथ वॉल्स नेम. झडपांचे नाव सगळं लोकेशन पाठ करायचे जाते. ठीक आहे. चला, हार्ट मधल्या वॉल्व्स. वॉल नाही हा, वॉल्व्स. हृदयातल्या झडपा किती आहेत? 6 प्रकारच्या झडपा आहेत. किती प्रकारच्या? 6 प्रकारच्या. पहिली आहे युस्टॅचियन.
युस्टॅचियन झडप. दुसरी आहे थेबेसियन. थेबेसियन झडप. तिसरी आहे ट्रायक्युस्पिड त्रिदल झडप. चौथी आहे बायक्युस्पिड किंवा तिला मिट्रल वॉल पण म्हणतात. द्विदल किंवा मिट्रल झडप. नंतर आहे पल्मोनरी. फुफ्फुसी झडप. आणि शेवटचे आहे ऑर्टिक वॉल. महाधमनी झडप. कळलं? यांना दोघांना कॉमन नाव पण आहे. सेमिलुनार वॉल्स. अर्धचंद्राकृती झडपा. कळलं का? आता फक्त लोकेशन लक्षात ठेवायचे, कुठे त्या सगळ्या झडपा तेवढं लक्षात ठेव, बस झालं. युस्टॅचियन वॉल असते इन्फिरियर वेना कॅवाच्या ओपनिंगला. कुठे? इन्फिरियर वेना कॅवा. थेबेसियन वॉल असते कोरोनरी सायनसच्या ओपनिंगला. कोरोनरी सायनस. ट्रायक्युस्पिड वॉल असते राईट एट्रियम आणि राईट वेंट्रिकल्स मध्ये. उजवे अलिंद आणि उजवे निले. बायक्युस्पिड किंवा मिट्रल वॉल असते लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकलच्या मध्ये. डावे अलिंद आणि डाव्या निलयाच्या मध्ये. पल्मोनरी वॉल असते पल्मोनरी आर्टरीच्या ओपनिंगला. फुफ्फुस धमनीच्या ओपनिंगला. आणि ऑर्टिक वॉल असते ऑर्टा म्हणजे महाधमनीच्या ओपनिंग. कळलं का? सांगा बरं पटकन. झडपा कळाल्या? 6 प्रकारचे झडपा आहेत आपल्या शरीरामध्ये. संख्या मात्र त्यांची 9 आहे, कारण ट्रायक्युस्पिड 3 आहेत आणि बायक्युस्पिड 2 आहेत. टोटल काउंट 9 आहे त्यांचा, लक्षात ठेवा. झडपांचा जर आजार झाला तो ओपन हार्ट सर्जरी करावी लागते. झडपा आतमध्ये हृदयातल्या ते ओपन करावं लागतं. मग झडपा जर खराब झाल्या तर झडपा खराब झाले ते बॅक फ्लो होतं ना ब्लडचा, ब्लड मिक्स होऊन जातं मग प्युअर इम्पेअर. मग ते झडपा बदलावे लागतात. खूप क्रिटिकल सर्जरी असते ती, लक्षात ठेवा. समजलं? यांच्यापैकी ह्या ज्या 2 झडपा आहेत ना आणि ह्या ज्या 2 झडपा आहेत ना, कुठल्या कळले का रे? ट्रायक्युस्पिड आणि बायक्युस्पिड. पल्मोनरी आणि ऑर्टिक. ह्यांचं
ओपनिंग आणि क्लोजिंग अल्टरनेट असतं. अल्टरनेट म्हणजे जेव्हा पल्मोनरी ऑर्टिक वॉल ओपन असतील ना तेव्हा ट्रायक्युस्पिड बायक्युस्पिड क्लोज असतात. कारण इकडे ब्लड जेव्हा पंप करायचं तर ते इकडे नको जायला ना ते वरती म्हणून. आणि याच्या उलट जेव्हा इकडे ब्लड खाली येत असतं ना तेव्हा ह्या ब्लड व्हेसल्स बंद असतात. म्हणजे हे ब्लड वापस नको यायला इकडे. समजलं का? मग ह्या झडपा ह्या वॉल जेव्हा क्लोज होतात ना रे सोबत सोबत, कुठल्या कुठल्या सोबत क्लोज होतात कळलं तुम्हाला आता? ट्रायक्युस्पिड बायक्युस्पिड सोबत ओपन होते सोबत क्लोज होते आणि सेमी लुनार वॉल्स पण सोबत ओपन होतात आणि सोबत क्लोज होतात. कळलं का? या वॉल्स क्लोज होताना एक स्पेसिफिक साऊंड प्रोड्यूस होतो. तो साऊंड ट्रायक्युस्पिड बायक्युस्पिडचा जास्त इंटेन्सिटी वाला असतो सेमी लुनार पेक्षा. कळलं का? त्या साऊंडला म्हटलं जातं लब आणि डब साऊंड. काय? लब साऊंड इज ऑल्सो नोन ॲज S1, डब साऊंड इज ऑल्सो नोन ॲज S2. वॉल्व क्लोज होताना हा साऊंड प्रोड्यूस होत असतो. झडपा बंद होताना हा आवाज निर्माण होत असतो जो आपल्याला ऐकू येतो ॲज अ हार्टबीट म्हणून. कळलं? मग लब साऊंड केव्हा प्रोड्यूस होतो? जो जास्त इंटेन्सिटीचा असतो. तर लब साऊंड प्रोड्यूस होतो जेव्हा ट्रायक्युस्पिड आणि बायक्युस्पिड वॉल्स क्लोज होतात. समजलं का? त्रिदल झडप आणि द्विदल झडप, बायक्युस्पिड म्हणजे मिट्रल झडपा जेव्हा बंद होतात तेव्हा लब साऊंड प्रोड्यूस होतो ज्याची इंटेन्सिटी जास्त असते. कळलंय? आणि डब साऊंड केव्हा प्रोड्यूस होतो? जेव्हा सेमी लुनार वॉल्स किंवा पल्मोनरी आणि ऑर्टिक वॉल्स क्लोज होतात तेव्हा. कुठल्या? पल्मोनरी आणि ऑर्टिक किंवा सेमी लुनार. कळलं? डब साऊंड त्याला S2 म्हणायचं. याची इंटेन्सिटी जास्त असते त्याची इंटेन्सिटी कमी असते. लब साऊंडची इंटेन्सिटी जास्त असते डबची कमी असते. कळलंय का? सो हार्टबीटचा साऊंड कुठला मग? लब डब साऊंड. लब साऊंड म्हणजे ट्रायक्युस्पिड बायक्युस्पिड क्लोज झाल्यामुळे, डब साऊंड सेमी लुनार वॉल्सच्या क्लोज झाल्यामुळे. समजलं? झडपा बंद होताना आवाज येतो, उघडताना आवाज येत नाही. या झडपा बंद आहेत. झडपा बंद असताना लब साऊंड, त्या सेमी लुनार बंद असताना डब साऊंड. बंद असताना म्हणजे बंद होताना, ॲट द टाइम ऑफ क्लोजिंग, ओपनिंगला नाही. समजलं का? झडपा कळाल्या का? क्लिअर झालं की इथपर्यंत? इथपर्यंत समजलं का हार्ट? चल बाकीचं आता नेक्स्ट लेक्चरला घेऊ. हार्टचं सर्क्युलेशन कसं होतं, ब्लड कसं सर्क्युलेट केलं जातं, हार्टबीट कशी फॉर्म होते, हृदयस्पंदन, ते आता पुढच्या लेक्चर घेऊ. ठीक आहे?